आमदारांच्या खात्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या घरावर छापा टाकला गेलाय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नाशिक रोड इथल्या त्यांच्या घराची झडती घेतली अशी माहिती मिळते। या कारवाईमध्ये महत्त्वाची कागदपत्र जप्त केली गेली अशी ही माहिती आहे। आता या कागदपत्रांमधनं आणखी माहिती उघड व्हायची शक्यता आहे। झेरंगेला कार्यालयामध्ये लाच घेताना ताब्यात घेतलं गेलंय। निलेश राणे यांनी गणेश नाईकांवर सडकून टीका केली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जंगल तोड सुरू आहे, त्यामुळे जनावरांचा त्रास होतो। कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास आता या जनावरांच्या त्रासामुळे सोडली आहे अशी टीका त्यांनी केली। त्याचबरोबर अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नसल्याचीही टीका त्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान जंगलतोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते ती वनमंत्र्यांच्या परवानगीने चालली आहे का असाही प्रश्न पडतोय, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे। त्याचबरोबर वन राहिलीच नाही तर वनमंत्री काय कामाचे? जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरले जात आहेत असा मुद्दाही निलेश राणेंनी यावेळी उपस्थित केला आणि वनमंत्री गणेश नाईकांना चांगलंच डिवचलंय। खासदार श्रीकांत शिंदेंनी मंत्री गणेश नाईकांना ओपन चॅलेंज दिले। खुमखुमी असेल तर 2029 ला ठाणे किंवा कल्याण लोकसभेतून उभे राहा, तुमची खुमखुमी उतरवतो असं थेट आव्हान श्रीकांत शिंदेंनी दिले। गणेश नाईक वारंवार एकनाथ शिंदेंवर टीका करत असतात। आता या टीकेनंतर शिवसेनेचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि वयानुसार नाईकांना स्मृतिभ्रंश झालाय। त्यांच्या घरामध्ये तीन माजी आहेत, त्यांनी दुसऱ्यांना माजी करायच्या वल्गना करू नये अशी टीका सुद्धा श्रीकांत शिंदेंनी केली आहे। मागितला होता हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता, ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। कल्याण लोकसभेमध्ये देखील जे आहे एक खासदाराला माजी करून टाकेन आणि एकही महानगरपालिका जी आहे ती निवडून येऊन देणार नाही। आता त्यांना थोडंसं मी जसं म्हणतो की वयाप्रमाणे काही आजार जे आहे ते होत असतात, तर वयाप्रमाणे परिणाम जो आहे हा नक्कीच त्यांच्यावरती होत चाललाय। कारण की हे कॉन्फिडेंटली का बोलू शकतो मी, कारण की मी स्वतः एक डॉक्टर आहे। त्यांची डायग्नोसिस मला वाटतं त्यांना स्मृतिभ्रंश, ज्याला इंग्लिशमध्ये डिमेन्शिया असं म्हणतात। आपल्याकडे एक ग्रामीण भागात योजना आहे ना, पाणी अडवा पाणी जिरवा, तसं यांचं एकमेकांची अडवायची आणि एकमेकांची जिरवायची चालू आहे। पण गणेश नाईक जे बोलले ते काय खोटं बोलले असं मुळीच वाटत नाही। ठीक आहे, ते भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, परंतु त्यांची जी भूमिका आहे ती सत्य भूमिका असं मला तरी वाटतं। खासदार श्रीकांत शिंदेंनी मंत्री गणेश नाईक यांनी दिलेल्या ओपन चॅलेंजवरनं आता संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। भाजपमध्ये राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही, त्याचबरोबर या प्रवृत्तीला भाजपचा छुपा पाठिंबा आहे असा टोला त्यांनी लगावलाय। दरम्यान भाजपमध्ये राहून त्यांना लढता येणार नाही, त्याचबरोबर गणेश नाईकांनी स्वगृही शिवसेनेत यावं तेव्हा विजय गणेश नाईकांचाच होईल आणि संपूर्ण जिल्हा तुमच्या पाठीशी राहील असंही ते बोलले। माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे। भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही, कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शहांचा आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही। त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं, शिवसेनेत यावं आणि या लढाईचे रणशिंग फुंकावं। विजय गणेश नाईकांचाच होईल। उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कॅबिनेटमधल्या एका मंत्र्यावरती कोरकडासारखे हल्ले करतायत, म्हणून माझे गणेश नाईकांना आव्हान आहे, ही लढाई भाजपात राहून तुम्हाला कधीच लढता येणार नाही। तुमच्या हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवलेलं आहे। तुम्ही स्वगृही आलं पाहिजे, तुम्ही मूळ प्रवाहात आलं पाहिजे शिवसेनेच्या, आणि तिथून ही लढाई सुरू केली पाहिजे। बरं, संपूर्ण जिल्हा तुमच्या पाठीशी उभा राहील। भाजपबरोबर राहून तुम्ही लढणार नाही, तुम्हाला फक्त आमदारकी आणि मंत्रिपद मिळतील, लढण्याचं बळ कधीच मिळणार नाही।
नवी मुंबईमध्ये राजकारणात मोठा धक्का बसलाय. स्वीकृत नगरसेवकांच्या यादीमध्ये गणेश नाईकांची प्रमुख सरशी आहे आणि 6 नगरसेवक त्यांचे आहेत. भरत नखाते, अमित मेडकर, बंडू केणी, लक्ष्मीकांत पाटील, नवीन गवते, ज्ञानदीप सुरी यांची नावं यादीमध्ये आहेत. मंदा म्हात्रेंचे स्वीकृत नगरसेवकांची दोन्ही नावं यादीतनं बाद झाली आहेत. तेव्हा म्हात्रेंना धक्का बसलाय. या बदलामुळे नवी मुंबईतल्या राजकीय वातावरणात समीकरणामध्ये आता 3 समीकरणं नव्यानं उभी होताना दिसत आहेत. ठाण्यातनं बातमी आहे. महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावर भाजपनं मोठी खेळी केल्याची चर्चा आहे. ठाण्यावर अंकुश मिळवण्यासाठी MMRDAच्या धर्तीवर ठाण्याच्या विकासासाठी ठाणे शहर विकास समिती म्हणजेच TMRDA याची स्थापना करायची मागणी केली गेली. भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या संदर्भातलं पत्र सुद्धा पाठवलं गेलंय. या मागणीमागे मोठे राजकीय गणित आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या मागणीनं ठाणे जिल्ह्यामध्ये राजकीय खळबळ झाली. आता MMRDAच्या धर्तीवर ठाणे शहराच्या नियोजित प्रगतीसाठी ठाणे शहर विकास समिती स्थापन करा. उपमहापौर कृष्णा पाटील यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र आले. ठाणे महापालिकेमध्ये युतीची सत्ता स्थापन होऊन काहीच दिवस झाले तोच भाजपनं एक मागणी केली आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये एकच राजकीय खळबळ झाली आहे. ठाणे शहराचा विकास करायचा असेल तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण उपमहापौर ठाणे महानगरपालिकेचे कृष्ण पाटील जे आपल्यासोबत आहेत. कृष्णजी, आपली नेमकी मागणी काय? MMRDAच्या धर्तीवर TMRDA म्हणजे ठाणे विकास प्राधिकरण स्थापन करावं. कारण फार पूर्वी ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाणे शहर विकास समिती होती, पण कालांतराने ती बंद करण्यात आली आणि ती का बंद केली माहीत नाही. पण गेली 9 वर्ष झाली मी आज महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करते वेळी बरेच अडचणी आल्या होत्या आणि त्या अडचणी अशा होत्या की DPवरती नियंत्रण नाही, विकासक आणखी प्रशासन ही दोघं मिळूनच हे लोक हे करत असतात, मनमानी करतात. मुंबईमध्ये ती मुंबई शहर विकास समिती असल्याने तिथे कंट्रोलर आहे आणि बऱ्यापैकी घोटाळे कमी प्रमाणात आहेत. पण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये बिल्डर CC घेतो, घरं खाली. तुमचं जे पत्र आहे ते पत्र आम्ही पाहिलं, त्यामध्ये तुम्ही एक मेन्शन केले की जर TMRDA समिती असेल तर भ्रष्टाचार आणि विशेष करून बिल्डर यांना चाप बसेल आणि नियंत्रित आणि एक नियोजित शहर जे आहे ते पुन्हा चांगल्या पद्धतीने विकसित होईल. खरोखर ते विकसित होईल, त्याच्यावर कंट्रोल राहील. विशेष म्हणजे काय, पारदर्शकता राहील. कारण की कामामध्ये भ्रष्टाचार भरपूर होतो. परत अनधिकृत बांधकामे असतील, फेरीवाल्यांचा प्रश्न असेल, DP रिमार्केशनचं काम केलं जात नाही वेळेत. एखाद्या गृहनिर्माण संस्थेने CC घेतली जाते, हजारो लोकांकडून पैसे गोळा केले जातात आणि त्यांना पोझिशन मिळत नाही आणि त्यांचे काही ह्या सगळ्या मागण्या तुम्ही पत्र लिहिलं, मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पण ह्या मागणीनंतर एक थोडं म्हणजे चांगलीच राजकीय चर्चा आलेली, राजकीय खळबळ झालेली की ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे महानगरपालिकेसह ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं वर्चस्व, अगदी विकास कामांवर देखील वर्चस्व आहे. कुठेतरी MMRDA सारखंच TMRDA स्थापन झालं तर त्या माध्यमातून भाजप शिवसेनेवर अंकुश ठेवू पाहतंय. तशी यामागे राजकीय खेळी आहे असं भाजपची अशी चर्चा आहे. चर्चा काही असेल राजकारणामध्ये, पण वस्तुस्थिती बघितली तर पारदर्शक कारभार हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा अजेंडा आहे. तर ठाण्यातल्या आणि विशेष करून ठाणे जिल्ह्यातल्या अनेक विकास कामं किंवा महानगरपालिकांवरती भाजपला कंट्रोल मिळवता येईल हे देखील आता एक राजकीय चर्चा होऊ लागलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे,